नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पेडगावच्या मैदानाला आणि मैदानामध्ये आल्यानंतरनं एक छोटासा असा हा सर्जा आहे, बैल आहे, ह्यानं गट पास केलेला आहे आणि आपण त्याच्या शोधात या ठिकाणी त्याची मुलाखत घेतोय। सर्व मित्रमंडळी या ठिकाणी आहेत। अतिशय सुंदररित्या ह्या मुलाखतीला वेळात वेळ काढून ह्यांना साथ देतात। काय थोडक्यात जाणून घेऊया काय म्हणतात आणि हे तुम्हाला दाखवलं जातं विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती। पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनल आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग थेट नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या लाडक्याचं नाव सांगा। सर्जा। सर्जा आज पेडगावच्या मैदानाला गटपात झाला, हो। काय वाटतंय तुम्हाला? काय ना मन भरून येत आहे की कारण की कडनं पळला आदत वासरू, कोणाचं बी काम नाही कडनं पळायचं। आणि कारण की पेडगाव मैदान आहे, हे लोकलचं मैदान नाही, टॉपचं मैदान, त्यामुळे तो कडनं पळला, आम्हाला मन भरून वाटते। मित्र हो, कडनं पळाला आणि आपण जे म्हणतो की हृदय किंवा कंठ किंवा अजून असं बोलता येत नाही त्याला आपण म्हणतो की हृदय दाटून आलेले, अशा प्रकारे ह्यांचं या ठिकाणी आत्ता आपण पाहतोया। तर केव्हापासून आपण हे बैलगाडी शर्यत आहात पळवत आहे? हां, मला आहे नाद बघा, आता 2000पासून मला नाद लागला आहे। कारण की आमच्या गावात आमच्याच घरचाच बैल होता, शंभू म्हणून दुसरा बैल होता मोठा, तेव्हापासून नाद लागलेला आहे। तर हे बैलगाडी क्षेत्रामध्ये आल्यानंतर किती लोक ह्या बैलाच्या पाठीमागं असतात? गावातली सगळीच पोरं असते, ती माणसं बी असते ती। आता काही खाली बघायला गेले तीन काही येता येते आता। तर आजचा जो ह्याचा पायरा होता तो कोणासोबत होता? काय घरचीच गाडी होती, पलीकडं चिमण्या आणि हे होता, चिमण्या आतनं पळा डावीनं आणि उजवीनं बाहेरनं पळा पब्लिकला। तर आत्तापर्यंत हे जे किती फायनल झालेत काय थोडक्यात आम्हाला? फायनल नाही, हे दुसरंच मैदान आहे, निमसोडच्या म्हणजे मासुरचं मैदान होतं निमसोडच्या फाटीला, त्यावेळेला बी गाडी पडली घरची गाडी, त्यावेळेला गट पास केला, शेमीला ड्रायव्हर म्हणून म्हणजे मार खाल्ला आम्ही तेव्हा। तर तुम्हाला ह्या पेडगावच्या मैदानाला सेमी आणि फायनल या गटासाठी किंवा या मैदानासाठी शुभेच्छा देतो आणि थोडक्यात आपण जाणून घेऊया। आपण या बैलासोबत आहात म्हणजे काय तुमची ह्या बैलाशी आणि तुमची कशा प्रकारचं मैदानात आल्यानंतर रिलेशन असते? काय रिलेशन म्हणजे माझ्या भावासारखाच आहे, घरी असला की तो मला मारत नाही, काय नाही। बारकी पोरं जरी जवळ गेली तरी ते कुणाला धक्का पण लावत नाही आणि मैदानात आलं तरी तो एकदम शांत असतो। जरी झोपायचं म्हणलं तरी एकदम शांत, सुट्टीला पण शांत आहे तसा। कारण की मी वर असतो, मला काही एवढं माहीत नाही सुट्टीला कसा आहे तो काय, पण वासरू आपलं पळतंय, कडनं पळून गट पास केला आहे, आपल्याला आनंद आहे। तर किती दिवसापासून किंवा काय तुम्हाला हा नाद लागलाय? काय मला ह्यो नाद तरी लहानपणीपासून नाही, पण आम्ही अड्ड्यात 2 वर्ष झालं येतोय। 2 वर्षापासून ह्या अड्ड्यामध्ये आहात, तर आपण काय सांगाल केव्हापासून आहात मैदानामध्ये? बऱ्याच दिवसापासून। तुम्हाला केव्हा लागला ही नाद? 2 वर्षापूर्वीच। तुमचं नाव सांगा? माझं नाव प्रणव जाधव। हां, काय त्याच्याविषयी काय थोडक्यात माहिती मिळेल? काय तो म्हणजे त्याची सुट्टीला असल्यानंतर तो सुट्टी कशा प्रकारे करतो किंवा काय? अजून मी सुट्टीला नसतो, मी वर होतो सुट्टीला। तुमच्यापैकी कोणी असतात? अरे वा, आपण असताय। तर या ठिकाणी आपण काय सांगाल त्याच्या सुट्टीविषयी? काय त्याची भूमिका? त्याचं एकदा खालनं सुटला की तो सुटला की परत मग काय नाही करायचं त्याला, कुठं कमी नाही कुठं जास्त नाही, एक सुरात जाणार तो। किती बेंतर असू द्या, 900 असो नाही तर 1000 असो, 1100 असो, तरी तो पळणार। म्हणजे पळायला काय कट खात नाही काय नाही, किती बी रान असो ते वाढणारच पुढं। त्याचा स्वभाव काय म्हणजे त्याची चलविचल काय? ह्याच्या पहिल्या फेऱ्याला थोडा शांत असतो, पण नंतर जसं जसं फेरं पडते मग त्याला सुधरत नाही, मग तापला की मग दोरच। तर हे जे आत्तापर्यंत म्हणजे असं
काय खुराक असते, काय खाद्य ह्याला आपण देत? काय नाही साधं आपलं मकाचं आपलं हे असते खपरी पेंड मकाचं आपले पीठ आणि गहूचं पीठ, बाकी काय नाही, आणि उडदाची डाळ एवढंच. ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही बाहेरचं काय घालत नाही त्याला, सगळा घरचा खुराक घालतो आम्ही. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात ही माहिती घेतलेली आहे. आणि ही देखील बैल जोडी आणि गटपास दोन्ही एकाच गाडीला जुंपून एकाच मालकाचे आहेत आणि एकाच धावणीचे आहेत आणि एकाच मैदानात एकाच फेऱ्याला जुंपून या ठिकाणी गटपास झालेली आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो. तर पाहत राहा शेवटपर्यंत, लाईक करा विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनलला.